चौकोन आणि चौरस आकृती पण दिसायला वेगवेगळी आहे का सारखी आहे? वेगवेगळी आहे. आता समभुज चौकोनाचे गुणधर्म आणि चौरसाचे गुणधर्म आपण इथे लिहिलेले आहेत. समभुज म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान, चौरस म्हणजे पण ज्याच्या चारही बाजू समान असतात. पण या दोघांमध्ये बघा पहिले सारखे गुणधर्म पाहू. सर्व बाजू एकरूप असतात. इकडे पण बघा गुणधर्म चौरसाचा सर्व बाजू एकरूप असतात. त्याच्यानंतर कर्ण एकमेकांचे लंब दुभाजक असतात. कर्ण एकमेकांचे लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक या शब्दाचा अर्थ काय की हे दोन कर्ण मग ते समभुज चौकोनाचे असतील किंवा चौरसाचे असतील हे एकमेकांना दोन समान भागात विभाजन करतात. कारण मी तुम्हाला या दुभाजक शब्दाचा अर्थ इथे लिहून दाखवला होता. दोन भाग समान करणे त्याला काय म्हणतात? दुभाजक करणे असं म्हटल्या जाते. मग आता या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? तर दोघांमधला पहिला आणि महत्त्वाचा फरक आहे चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो. पण मी इथं तुम्हाला लिहिलेलं दिसत आहे का कुठेतरी की समभुज चौकोनाचा कोन किंवा कोणताही कोन काटकोन असतो असं म्हटलेलं नाही. चौरसाच्या प्रत्येक कोन हा कसा असतो? काटकोन असतो. त्याच्यानंतर या दोघांमध्ये दुसरा महत्त्वाचा फरक असा आहे की इथं बघा आणि इथं बघा. याच्यामध्ये तिसरा मुद्दा आहे कर्ण एकरूप असतात आणि याचे कर्ण एकरूप असत नाही. कारण या कर्णाचं माप वेगवेगळं असते. पण जर समजा चौरसाचा एक कर्ण जसं उदाहरणार्थ इथं लेंथ AC बरोबर 12 सेंटीमीटर जर दिलं तर आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की लेंथ BD बरोबर किती असेल? सांगा लवकर. किती असेल? 12 सेंटी. कारण या चौरसाचे कर्ण एकरूप असतात. पण आता इकडे समजा उदाहरणार्थ लेंथ AC बरोबर 14 सेंटीमीटर दिले तर लेंथ BD बरोबर जर विचारलं तर डेफिनेटली सांगता येते का? कमी पण असू शकते जास्त पण असू शकते. म्हणून समभुज चौकोन आणि चौरसामध्ये दोन गोष्टीत फरक आहे. एक चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन असतो तर समभुज चौकोनाचा काटकोन असत नाही. दुसरा मुद्दा समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असत नाही तर चौरसाचे कर्ण कसे असतात? एकरूप असतात. ठीक आहे समजलं. पाहू पुढचा.